आजच्या आपल्या कथेचे नाव आहे आजी आणि नातू. रमेशचे त्याच्या आजीवर खूप प्रेम होते. तो फक्त 12 वर्षांचा होता. शाळेतून घरी आला की पहिल्यांदा तो त्याच्या आजीच्या खोलीत जाऊन तिला भेटायचा. तिची विचारपूस करायचा. आजीचे वय 80 वर्ष असल्यामुळे त्याची आजी सतत आजारी असायची. एके दिवशी तो शाळेतून घरी आला आणि नेहमीप्रमाणे आजीच्या खोलीत गेला, तर आजी त्याला खोलीत दिसली नाही. त्यानंतर रमेशने घरात सगळीकडे पाहिले, पण आजी कुठेही दिसली नाही. आणि म्हणून त्याने त्याच्या आईला विचारले, "आई ग, आजी कुठे आहे? घरात कुठेच दिसत नाही." विमलने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली, "रमेश बाळा, आजीला इथे करमत नाही, म्हणून ती गावी एका नातेवाईकाच्या घरी गेली आहे." आईचे बोलणे ऐकून रमेश नाराज झाला आणि आपल्या आईला म्हणाला, "आई, तू आजीला का थांबवले नाहीस? मला तिची खूप आठवण येत आहे." तो रडवेल्या आवाजात म्हणाला, "आजी पुन्हा परत कधी येईल? तिने काहीतरी सांगितले असेलच ना." आई त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, "आजीला जेव्हा वाटेल तेव्हा ती इकडे येणार आहे." यावर रमेश म्हणाला, "अगं आई, आजीला माहीत आहे ना, मला तिच्याशिवाय करमतच नाही. तरी आजी मला न सांगता का गेली?" आई म्हणाली, "हे तू आता आजी आल्यावर तिलाच विचार बाळा. आता जा बरं, हातपाय स्वच्छ धुवून घे, मी तुला जेवायला वाढते." तेवढ्यात रमेशचे बाबा देखील ऑफिसवरून आले. त्याचे बाबा जयराम एका नामवंत कंपनीत इंजिनियर होते. रमेश धावत त्याच्या बाबांकडे गेला आणि त्याने बाबांनाही आजीबद्दल विचारले असता तेही तेच बोलले, जे त्याची आई बोलली होती. त्यानंतर रमेश बाबांना म्हणाला, "बाबा, मला आता जेवण कोण भरवेल? कोण झोपताना गोष्टी सांगेल? मी आजारी असताना ती माझी नजर काढायची. मग आता माझी नजर कोण काढेल?" मुलाचे बोलणे टाळत बाबा म्हणाले, "अरे, तुझ्या आजीला इथे शहरात राहायला आवडत नाही, तर आपण त्याला काय करणार? आता तू जास्त विचार करू नकोस. हे बघ, तू आता मोठा झाला आहेस ना, मग स्वतःच्या हाताने जेवण कर आणि शाळेत दिलेला अभ्यास कर." रमेश पुन्हा म्हणाला, "बाबा, आजीने सांगितले असेल ना की ती कोणत्या नातेवाईकाकडे जात आहे. मग त्यांना आता लगेच फोन लावा. मला माझ्या आजीबरोबर बोलायचे आहे." आता मात्र त्याचे आई बाबा एकमेकांकडे पाहतात. त्यांना मुलाला काय उत्तर द्यावे कळत नाही. तो पुन्हा म्हणतो, "बाबा, लावा ना आजीला फोन." त्याचे बाबा त्याच्यावर रागावतात आणि म्हणतात, "हे बघ रमेश, आत्ताच मी ऑफिसवरून आलो आहे. पटकन जेवण करून अभ्यासाला बस. जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. आजी येईल तिला जेव्हा वाटेल तेव्हा." यावर रमेश रडत त्याच्या खोलीत जातो. त्यानंतर जेव्हा जेव्हा रमेश आपल्या आईबाबांना म्हणायचा की मला आजीला बोलायचे आहे, फोन लावून द्या, तेव्हा ते दोघेही त्याचे बोलणे टाळत असत. असेच 3 महिने होतात. एके दिवशी रमेशच्या शाळेची ट्रिप कोल्हापूरला जायला निघते आणि रमेश देखील शाळेच्या ट्रिपला जातो. कोल्हापूरचा शाहू पॅलेस पाहिल्यानंतर सर्व मुलांसह शिक्षक एका ठिकाणी जेवणासाठी थांबतात. जेवत असताना रमेशची नजर झाडाखाली बसलेल्या एका म्हाताऱ्या आजीकडे जाते. त्या आजीचा चेहरा त्याच्या आजीच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो. ती म्हातारी झाडाखाली रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत असते. थोडा वेळ रमेश विचार करतो, ही त्याची आजी तर नसेल ना? पण नंतर तो स्वतःशीच म्हणतो, माझी आजी अशा अवस्थेत कशी असेल? नाही, ही माझी आजी असूच शकत नाही. आई बाबा तर म्हणत होते की आजी तर गावी आहे. रमेशच्या डोक्यात खूप सारे प्रश्न येतात. शेवटी तो ठरवतो की त्या आजीकडे जाऊन खात्री करून घ्यावी की ती त्याची आजीच आहे की दुसरी कोणी. रमेश जेवता जेवता जागेवरून उठतो आणि त्या म्हाताऱ्या आजीच्या समोर येऊन उभा राहतो. कोणीतरी तिला पैसे देण्यासाठी तिच्यासमोर उभारले आहे आणि म्हणून तिने हात समोर केला आणि वर पाहिले, तर तिला समोर रमेश दिसतो. त्याला पाहून आजी म्हणते, "अरे माझ्या बाळा, इथे कसा आलास तू?" असे म्हणून रडू लागते. आपल्या आजीची अशी अवस्था पाहून रमेश देखील खूप रडू लागतो आणि तोही समोर खाली बसतो.
आजीचे विस्कटलेले केस, फाटकी साडी, मातीने घाण लागलेले ताट, ताटात असलेली शिळी भाकरी पाहून त्याच्या बालमनाला खूप दुःख होते. तो रडत आजीला म्हणतो, आजी, तू इथे कशी? तुझी अशी अवस्था का झाली? अगं तू तर गावी गेली होतीस ना? आजी थरथरत्या हाताने रमेशचे डोळे पुसते आणि म्हणते, बाळा, तू अजून खूप लहान आहेस. तुला ह्या सगळ्या गोष्टी न समजलेल्याच बऱ्या आहेत. तो म्हणतो, आजी, तू म्हणतेस मी लहान आहे आणि बाबा म्हणतात की मी मोठा आहे. तुम्ही सगळे माझ्याशी असे का वागत आहात? आणि असे म्हणून रमेश आजीच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो, आजी सांग ना, तुला इथे कोणी आणले? आजी म्हणते, बाळा, इथे मला माझ्या नशिबाने आणले. तो म्हणतो, आजी, आधी उठ पाहू इथून आणि आपल्या घरी चल. आजी म्हणते, नाही बाळा, मला कोणतेही घर नाही. माझं घर असतं तर माझी अवस्था अशी झाली असती का? हे बघ बाळा, आता खूप कमी दिवस राहिले आहे तुझ्या आजीचे. मला इथेच राहू देत. रमेश म्हणतो, आजी, आम्ही सगळे असताना तू इथे बसून भीक मागणार आहेस का? आजी म्हणते, हो बाळा, आता भीक मागण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. रमेश आजीचा हात पकडतो आणि म्हणतो, तू आधी चल माझ्याबरोबर. मी तुला असे भीक मागण्यासाठी सोडून जाऊ शकत नाही. आजी हसून म्हणते, रमेश बाळा, जर माझा मुलगा मला इथे सोडून जाऊ शकतो तर मग तू का नाही? असे म्हणून आजी जोरजोरात रडायला लागते. रमेश आश्चर्याने आजीकडे पाहतो आणि म्हणतो, काय, बाबा तुला इथे सोडून गेले आहेत? बोल ना आजी. आजी पदराने डोळे पुसत म्हणते, जाऊ दे. आधी मला सांग, तू इथे कसा आलास आणि कोणाबरोबर आला आहेस? आणि तू अभ्यास करतोस ना? रमेश म्हणतो, आजी, आधी मला सांग, तू इथे कशी आलीस? आजी, तू सांगितल्याप्रमाणे मी दररोज तुझे सगळे ऐकतो की नाही? मग आता तू माझं ऐकणार नाहीस का? आजी, प्लीज सांग, तुला इथे कोणी आणले? आजीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, त्या दिवशी तू शाळेत गेला होतास तेव्हा तुझी आई म्हणाली, सासूबाई, तुमचे गुडघे दुखतात ना? मग चला, आज आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया. तिने डॉक्टरांकडे नेण्याचा बहाणा केला आणि मला एका रहदारीच्या ठिकाणी रिक्षाने घेऊन गेली. एका ठिकाणी रिक्षा थांबवली. आम्ही रिक्षातून उतरलो. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकड्यावर तिने मला बसवले आणि म्हणाली, सासूबाई, तुम्ही इथे बसा. मी तुमच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते. आणि असे बोलून तिने मला त्या ठिकाणी बसवले आणि परत ती आलीच नाही. सकाळची संध्याकाळ झाली, पण तरीही तुझी आई मला न्यायला परत आली नाही. 2 दिवस झाले. मी भुकेने तहानेने व्याकुळ झाले होते. मला 2 दिवस एकाच ठिकाणी बसलेले पाहून एका बाईने माझ्यावर दया दाखवली आणि तिने मला जेवण दिले आणि विचारले, आई, तुम्ही चांगल्या घरातल्या दिसत आहात. मला तुमच्या घराचा पत्ता सांगा. मी तुम्हाला तुमच्या घरी नेऊन पोहोचवते. मी तिला म्हणाले, आता मला घर नाही. तेव्हा ती मला इथे सोडून गेली आणि तेव्हापासून मी इकडे तिकडे धडपडत भटकत आहे. हे ऐकून रमेशच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याला त्याच्या आईचा खूप राग येऊ लागला. त्याचा विश्वास बसत नव्हता की त्याच्या आईने आजीला रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले होते. आजी आणि नातवाचे बोलणे त्याच्या सरांनी ऐकले होते. ते रमेशला म्हणाले, हे बघ रमेश, तू काही काळजी करू नकोस. मी तुझ्या आजीला माझ्या घरी घेऊन जाईल. रमेश रडतो, नाही सर, माझी आजी माझ्याबरोबरच राहील. सर, माझ्या आजीला आपल्या बसमध्ये घेऊन जाण्याची परवानगी द्याल का? सर म्हणतात, अरे का नाही, नक्कीच त्यांना आपण बसमधून घेऊन घरी जाऊ. आणि रमेश आजीला बसमधून घरी घेऊन येतो आणि बाहेर बसायला सांगतो आणि स्वतः एकटा घरात जातो. त्याला पाहून त्याची आई म्हणते, अरे रमेश, तू आलास, कशी झाली ट्रीप? तो काहीच बोलत नाही. यावर बाबा म्हणतात, अरे ऐकले नाहीस का तू? आई काहीतरी विचारत आहे तुला. तरीही तो बोलत नाही, कारण त्याला आईचा खूप राग आलेला असतो. अरे असा का उभा आहेस? मी तुझ्याशी बोलत आहे. रमेश, काय झाले, सांगशील की नाही? तो रागाने म्हणतो, मी का सांगायचे तुम्हाला? कोण आहात तुम्ही? आजपासून मी तुमचा आणि तुम्ही माझे कोणीही नाहीत आणि म्हणून तुम्ही दोघांनीही माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. आणि त्यावर आई बाबा
आश्चर्याने त्याला विचारतात, काय झाले आहे बाळा, तू असे का बोलत आहेस? तो म्हणतो, का मी काही चुकीचे बोललो का? आपल्या मुलाचे वागणे आणि बोलणे पाहून त्याचे आई बाबा घाबरतात. रमेश दोघांना विचारतो, हे घर कोणाचे आहे? आता मात्र बाबा त्याच्यावर रागवतात आणि म्हणतात, तू तू असे का बोलतोयस? काय झाले आहे तुला? अरे हे घर तुझेच आहे. एवढ्यात त्याची आई म्हणते, रमेश बाळा, हे घरच नाही तर आमची जेवढी संपत्ती आहे ती सर्व काही तुझीच तर आहे. आम्ही जे काही करतोय ते तुझ्यासाठी आहे. मग तुम्ही आजीला रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडले तेही माझ्यासाठीच का? रमेशचे बोलणे ऐकून आई चकित होते. रमेश पुन्हा म्हणतो, तुम्ही मला खूप शिकवा. लहानाचे मोठे करा. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे करा. एखादा खूप मोठा ऑफिसर बनवा आणि तेव्हा मग तुम्हाला मी सुद्धा असंच खोटे बोलून बाहेर घेऊन जाईल आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी सोडून येईल. किंवा तुम्ही स्वतःहून एखाद्या अनाथ आश्रमात निघून जा. रमेशचे बोलणे ऐकून त्याच्या बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना रमेशचा खूप राग येतो. ते म्हणतात, तू आम्हाला रस्त्यावर का सोडशील? आणि आम्ही अनाथ आश्रमात का बरं जायचे? आम्हाला घर नाहीये का? असे बोलल्यावर रमेश म्हणतो, घर तर आजीचे सुद्धा होतेच ना. तुम्ही ते स्वतःच्या नावावर करून घेतले आणि आजीला रस्त्यावर भटकण्यासाठी सोडले. रमेशचे बाबा म्हणतात, अरे रमेश, आजी तर गावी गेली होती ना. रमेशला राग येतो. तो म्हणतो, बाबा बस करा, अजून किती खोटे बोलणार आहात? आणि त्यावर बाबा म्हणतात की मी काय खोटे बोललो? तुला नक्की काय म्हणायचे आहे? रमेश त्याच्या आईकडे बघून म्हणतो, आई आजीला दवाखान्यात घेऊन जाते म्हणून घेऊन गेली आणि एका अज्ञात ठिकाणी एकटीला बसून मरण्यासाठी तिथेच सोडून घरी आली. बाबा, याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही का बाबा? बाबा म्हणाले, नाही. मला विमलने सांगितले की आईला इथे शहरात करमत नाही आणि म्हणून ती गावी तिच्या भावाच्या घरी गेली आहे. रमेश म्हणतो, मग बाबा, तुम्ही आजीला एकदाही फोन करून का विचारले नाही की आजी कुठे आहे? ती व्यवस्थित गावी पोहोचली का? ती ठीक आहे का? आजी इथे असताना आजारी असते हे माहीत असताना देखील एक वेळ फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी का केली नाही तुम्ही? बाबा म्हणाले, अरे बाळा, गावाकडे फोन नाही, त्यामुळे मी आजीबरोबर बोललो नाही आणि तू सांगत होतास तेव्हा फोनही लावला नाही. तू कुठे पाहिले आहेस आईला? बाबा, याबद्दल तुम्ही आईलाच विचारा. रमेशचे बाबा त्याच्या पत्नीला विचारतात, सांग कुठे आहे माझी आई? विमल रागाने म्हणते, रागवा, तुम्ही दोघेही मलाच रागवा. मी सगळ्यांची शत्रू आहे. हे बघा, मीच त्यांना सोडून आले होते. किती खर्च व्हायचा त्यांचा दवाखान्याचा, औषधांचा. त्यांच्या अशा खर्चामुळे महिन्याचे बजेट बिघडले होते. त्यांच्यामुळे घरात सगळीकडे घाण वास यायचा. मला वाटले आता त्या 80 वर्षाच्या आहेत. आता त्यांचा जगून तरी काय उपयोग? नुसत्या एका ठिकाणी बसून असायच्या आणि त्यामुळे मी त्यांना कुठेतरी सोडून येण्याचा निर्णय घेतला. आणि हे ऐकून रमेश आईला म्हणाला, मग आई, मामाला देखील सांग, तिकडच्या आजीला देखील असेच कुठेतरी सोडून यायला. आता ती देखील म्हातारी झाली आहे आणि मामीला सुद्धा तिचा त्रास होत असेलच ना. रमेशचे बोलणे ऐकून त्याच्या आईने त्याच्यावर हात उचलला. रमेशच्या बाबांना खूप राग आला आणि त्यांनी बायकोच्या 2 कानाखाली दिल्या. रमेश जातो आणि बाहेर बसलेल्या त्याच्या आजीला हाताला धरून घरात घेऊन येतो आणि तेवढ्यात त्याचे बाबा आपल्या बायकोला हाताला धरून घराबाहेर काढत असतात. आईला समोर पाहून रमेशचे बाबा आजीचे पाय धरून माफी मागतात. म्हणतात, आई, मला माफ कर. विमलच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली, पण आता मी तिला ह्या घरात राहू देणार नाही. आजी तिच्या मुलाचा हात पकडून म्हणते, जयराम, ती कुठे जाईल? माफ कर तिला. रमेशचे बाबा म्हणतात, नाही आई, तिने तुला रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिले होते आणि तरीही तू तिचीच बाजू घेऊन बोलत आहेस. नाही आई, ही आता इथे राहू शकत नाही. तेवढ्यात विमल आपल्या सासूचे पाय धरते आणि म्हणते, मला माफ करा सासूबाई, मी तुमच्या जीवाशी खेळले. मी यापुढे अशी वागणार नाही. फक्त एक वेळ मला माफ करा. पण जयराम काही ऐकत नाही. यावर त्याची आई म्हणते, जयराम, तूही तसाच वागत आहेस.
जशी विमल ही वागली. मग तुझ्या आणि हिच्या वागण्यात काय फरक आहे? मी तुझ्यावर असे संस्कार केले नाहीत. विमल म्हणते, सासूबाई, मला फक्त माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी द्या आणि मला एकदा माफ करा. आजी म्हणाली, सुनबाई, तुला तुझी चूक समजली हेच खूप आहे माझ्यासाठी. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. आपण जसे वागतो तशीच आपली मुलेही वागतात. त्यामुळे तुम्ही आज जर तुमच्या आईवडिलांना त्रास देत असाल तर तुम्हाला तुमची मुले तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हालाही तसाच त्रास देतील. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.